लागल्यावरती विहीर खोदायची ही म्हण आपल्याला चांगलीच लागू होते. आज अभिची सायकल नीट करण्यासाठी आम्हाला जायचं होतं, पण काल आमच्याकडे असा काही धो-धो पाऊस आला होता. खूप दिवसातून आमच्याकडे पाऊस आला आणि त्यामुळे आमचं पिल्लू एकदम खुश होतं. आता कोणाचं लक्ष नसलं की पावसात जाऊन असं नाचत बसतं आणि जेव्हा समजलं की मम्मा बघतीये, मग काय इतकं लाजलं. खूप दिवस झालं चाललं होतं की माझी सायकल नीट करायची आहे, माझ्या सायकलला स्टँड बसवून आणायचंय, त्याला ट्रिंग ट्रिंग करणारी घंटी पाहिजे. सगळं काही आज करून आणलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून मला तरी खूप छान वाटलं. आज होता उपवास, त्यामुळे दुसरं तिसरं खायला काही नाही. त्यामुळे आल्या आल्या मस्त इकडे चहा बनवायला घेतला. गरमागरम कडक असा चहा. आता चहाचं असं की सोडायचं म्हटलं की 8 दिवस मनाची तयारी करावी लागते. पण एक दिवस चहा पिला की अशी लत लागते की पुन्हा सोडवत नाही. एक ड्रेस मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता, तो आला होता. म्हटलं चला बघूया कसा आलाय तो. आता हा ओपन करून बघितला, मी घातला आणि घातल्यानंतर मला असं झालं की नाही चांगला दिसत. परत थोड्या वेळाने वाटलं चांगला दिसतोय तसा. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आता झाला संध्याकाळचा टाइम, म्हणजे काय स्वयंपाक करायचा टाइम. इकडे मस्त आत्यांनी मिरचीचा खरडा बनवला होता, ठेचा म्हणतो आम्ही तसं त्याला. बाकी स्वयंपाक मी इकडे आवरून घेतला आणि 2 महिने झालं कार्यक्रमासाठी मी शॉपिंग करते. हा ब्लाऊज पीस घेऊन किती दिवस झाले काय माहिती. कार्यक्रम आता 2 दिवसावरती आला, पण अजूनपर्यंत हा ब्लाऊज मी शिवला नाही. म्हणूनच तर म्हणलं तहान लागल्यावरती विहीर खोदायची ही म्हण चांगलीच आपल्याला लागू होते. आता बघू काय करायचं. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.